आणि 0 पासून √2 हे जे अंतर आहे, 0 पासून √2 म्हणजे OQ हे जे अंतर आहे हे √2 अंतर आहे, √2 युनिट एवढं अंतर आहे. ठीक आहे. आता आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे, OR हे आपल्याला सेगमेंट काढायची आहे. OR ही आपल्याला काय काढायची आहे, सेगमेंट. ठीक आहे. इकडे आहे R, इकडे आहे O. आपण पॉइंट OR ला जॉईन करूया आणि आपल्याला ही काय मिळणार आहे, सेगमेंट मिळणार आहे. ही जशी सेगमेंट आपण ड्रॉ केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला कळून येतंय की राईट अँगल OQR ऑप्टेन झालेला आहे. OQR हा आपल्याला राईट अँगल ऑप्टेन झालेला आहे, ज्याच्यामध्ये अँगल Q हा 90 डिग्री आहे. मग अँगल Q च्या समोरची सेगमेंट कोणती आहे, OR ही झाली आपली हायपोटेनियस. म्हणजे ह्या जो ट्रायंगल आहे OQR ह्या ट्रायंगलसाठी आपण पायथागोरस थिअरम अप्लाय करू शकतो. लेंथ OQ आहे √2 युनिट, QR आहे 1 युनिट. आपल्याला OR शोधायची आहे. लेंथ OR स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ OQ स्क्वेअर प्लस लेंथ QR स्क्वेअर. बरं OQ किती आहे, OQ √2 युनिट आहे, सो √2 चा स्क्वेअर प्लस लेंथ QR काय आहे, QR आहे 1, तर 1 चा स्क्वेअर. √2 चा स्क्वेअर म्हणजे आलं 2 आणि 1 चा स्क्वेअर आला 1. 2 + 1 आला आपल्याला 3. म्हणजे लेंथ OR स्क्वेअर आपल्याला आलाय 3. मग OR आपल्याला कसं मिळेल, OR स्क्वेअर 3 आहे म्हणजे OR आपल्याला मिळणार √3, कारण का आपल्याला इकडे दोन्ही ठिकाणी स्क्वेअर रूट घ्यायचंय. हे √3 आलं म्हणजे OR किती झालं, √3. आता मी काय करणार, O आणि R हे अंतर किती आहे, √3 आहे बरोबर. आता इकडून मी आर्क काढणार आहे. हा आर्क काढलेला आहे आणि तो इथे ह्या पॉइंटला काय करतोय, इंटरसेक्ट करतोय. तिकडे आपला येणार √3 आणि तो कोणत्या नंबरने, कोणत्या पॉइंटने दाखवायला सांगितलेलं आहे, पॉइंट C ने. ड्रॉ अन आर्क विथ सेंटर O अँड रेडियस OR. हे जे मी असा जो आर्क काढलेला आहे, ह्याला जो कर्व भाग आहे ह्याला म्हणतात आर्क. ह्याच्यामध्ये मी सेंटर हा पॉइंटर O मध्ये ठेवलाय आणि OR घेतलेले रेडियस आणि एक आर्क काढलेला आहे जो ह्या नंबर लाईनला इंटरसेक्ट करतोय कोणत्या पॉइंट मध्ये, C मध्ये. आणि हा पॉइंट C कोणत्या नंबरला इंडिकेट करतोय, तर √3 या इरॅशनल नंबरला. अशा प्रकारे मी हे फर्स्ट सम सॉल्व केलेलं आहे. जे सेकंड सम आहे आणि थर्ड सम आहे हे तुम्हाला सेल्फ स्टडीला आहे. वेळ कमी असल्यामुळे काही भाग आपला 25% तुम्हाला सेल्फ स्टडी मध्ये सांगितलेला आहे. हा तुम्ही तुमच्या सवडीप्रमाणे करा. ह्याचे मार्क, ह्याचे प्रश्न ह्या वर्षी तरी नाही विचारणार 2021 साली, पण हे जर तुम्ही सोडवले सेकंड प्रश्न, थर्ड प्रश्न, तर तुम्हाला पुढच्या अभ्यासाला खूप उपयोगी पडेल. जर तुम्ही स्पर्धा परीक्षांना वगैरे बसणार असाल किंवा 9वी 10वी साठी तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. त्यामुळे मी तर सांगेल तुम्ही हे प्रश्न सोडवा, तुमच्या वहीमध्ये प्रयत्न करा, सेकंड थर्ड. ठीक आहे. थँक्यू.